निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आल्याने मंडळ अधिकारी व तलाठी अशा 2 कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निलंबित केलं. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्व जबाबदार यंत्रणांनी काम करावे. निवडणूक कर्तव्यात एकही कसूर खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक 1 चे पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी महादेव सरप आणि पथकातील सदस्य जीवन राठोड यांनी कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कसूर केला व सचोटी राखली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1979 नियम 3 मधील तरतुदीचा भंग झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हे दोघेही निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्यात कसूर करीत असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या होत्या. तोच धागा पकडत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी हे निलंबन केल्याची माहिती आहे. पथक प्रमुख मंडळ अधिकारी महादेव सरप हे निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर राहत नसल्याचं वृत्त एका वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. त्यावरून त्यांना मूर्तिजापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली व खुलासा मागवून चौकशी करण्यात आली. दादा तुम्ही FST-1 या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरता नेमणूक करण्यात आलेली जी भरारी पथक आहे त्याच्यामध्ये कार्यरत आहात गेल्या काही 15 ते 20 दिवसांपासून. 20 दिवसापासून. तुमचे इन्चार्ज कुठे आहेत? आमचे इन्चार्ज आहेत मगरचा आपलं सरफ साहेब. ते अकोल्यात असतील आता सध्या तरी. त्यांच्या घरी असतील, ते रोज जातात 12:30-1च्या गाडीने जातात ते, आणि आम्हाला सांगतात की बुवा आम्ही कॉल केला तर तुम्ही कॉलवर ये जा, एवढं सांगतात. किती ते किती ड्युटी असते नेमकी तुमची आमची नाईट? ड्युटी रात्री 8 ते सकाळी 8, आतापर्यंत 8-10 दिवस होती. आज आमचा शेवटचा दिवस होता. आज आमची डे म्हणजे आजची नाईट आणि उद्याचा डे आमची अशी ड्युटी होती. तर ते रात्रीच 10:30-11 वाजता. शेवटची ड्युटी म्हणजे किती तारखेला? आजचं किती तारखेला? नाही, शेवटची म्हणजे आमची शिप आहे, असं की बाबा 10 दिवस डे आणि 10 दिवस नाईट अशी शिप आहे. तर आजची आमची नाईटची शेवटची शिप होती. म्हणजे नाईट आणि डे करून तुमची शिफ्ट चेंज होणार, तर उद्यापासून आमची डे लागणार होती. तर आज आमची नाईट पण होती, डे पण होती. पण मला कोणत्याही प्रकारचा साहेबाचा फोन आला नाही की बाबा तुम्ही या, आम्ही आलो. आणि मी त्यांच्याच फोनवर ड्युटी करतो की बाबा मी आलो, तुम्ही या तहसीलमध्ये, तेव्हाच मी जातो. आज मला कोणत्याही प्रकारचा फोन नाही आला, त्यामुळे मी गेलो नाही. हे जे सरप साहेब आहेत मंडळ अधिकारी, यांचं नेहमीचं नाईट ड्युटी असल्यानंतर हाच प्रकार असतो का, जे रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत तुमची शासनाने नेमणूक करून दिलेल्या भरारी पथकामध्ये नाही. ड्युटी असते, तर हे नाईटच्या वेळेला असेच घरी जातात का नेहमी? 8 ते 8 होतच नाही, आणि ते रात्री 11:30-12च्या गाडीने जातात कुठे जातात नेमके? अकोल्याला. त्यांच्या घरी जातात आणि आम्हाला सांगतात की बाबा आम्ही फोन करू, तुम्ही हजर राहा. मग आम्ही त्यांना घ्यायला स्टेशनवर जातो. महादेव सरप हे निर्धारित वेळेत कर्तव्यावर नसल्याचं दिसून आलं. सरप यांनी स्वतः उपस्थित राहण्यासह पथकाच्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवण्यावर दिलेल्या कालावधीत गस्त घालणे अपेक्षित होते. तथापि ते रात्री 1 ते 3 दरम्यान अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे तलाठी जीवन राठोड हेही रात्री 12:30 नंतर पथकासोबत नव्हते. जर पथक प्रमुख गैरहजर असतील तर त्याबाबत सदस्यांनी आचारसंहिता नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कल्पना देणे आवश्यक होते. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य न पाळल्यामुळे महादेव सरप व जीवन राठोड या दोघांनी महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 4 अन्वये त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 10 रोजी आपण नाईट ड्युटीला वगैरे नेमकी आपली कोणत्या गाडीमध्ये ड्युटी होती आणि कोण याची इन्चार्ज होते? मी रात्री आमच्याकडे आहे भरारी पथकामध्ये भरारी पथक क्रमांक 1, आणि आमचे जे पथक आहे त्याचे इन्चार्ज महादेव सरप आहे, आणि मी रात्रीपासून ड्युटीवर आहे. सर आपले जे इन्चार्ज आहेत सरप साहेब ते कुठे आहेत? ते रात्री आम्ही 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही राऊंडिंग केलं, आणि 12:30 वाजता ते म्हणे आपण आराम करू आता, त्यामुळे मला म्हणे तुम्ही तुमच्या ऑफिसवर आराम करा. मला ऑफिसवर आणून सोडून दिलं, आणि मी ऑफिसवर येऊन थांबलो, आणि ते म्हणाले की आम्ही आमच्या तिकडच्या ऑफिसवर जाऊन आम्ही तिथे थांबलो, आणि जर काही अडचण आली, काही फोन आला मला, तर मग तसं तुम्हाला वेळेवर फोन करून मी बोलून घेईल का घ्यायला येऊन जाईल, म्हणून ते त्यांच्या ऑफिसवर गेले. आपण साहेब आपली ड्युटी तर भरारी पथकामध्ये आहे,
गाड्यांची तपासणी असेल किंवा कुठेतरी राजकीय पक्षांचा जो काही खेळ चालू आहे याच्यावर कुठेतरी आळा घालण्याकरता आहे. तर अधिकारी आपल्यासोबत नाही आहेत हे एक शोकांतिका आहे. तर काय सांगाल? तसे तिथं ऑफिसवर आहे म्हणून म्हणत होते आणि मला कंट्रोल रूम मधून रात्री फोन पण आला होता की बुवा कुठून नेमका कंट्रोल रूम मधून कोणत्या कंट्रोल अकोला अकोला कलेक्टर ऑफिस मधून फोन आला होता आणि ते म्हणत होते की तुम्ही कुठे आहे. मी त्यांना म्हटलं की बा मी ऑफिसवर आहे कोकणवाडीमध्ये आणि मी ड्युटीवर आहे म्हटलं. आणि त्यांनी विचारलं की बा तुमचे सरप साहेब आहे म्हणे त्यांचा फोन लागत नाही आहे रात्री. तर मी त्यांना फोन लावला, माझाही फोन लागला नाही. मग त्यामुळे ते म्हणे बा तुम्ही आता सतर्क राहा आणि तुमची गाडी वगैरे कुठं आहे ते पाहून घ्या आणि कधीही तुम्हाला कंप्लेंट येऊ शकते. त्यामुळं मग मी माझी गाडी घेऊन मी तिकडे त्यांच्या ऑफिसवर जाऊन पाहिलं तर तिथं ते गाडी आणि ते बाकीचे कर्मचारी मला आढळून आले नाही. आढळून आले. नेमके कुठे गेले असतील? हा. मग नंतर फोन नाही लागला आणि काही वेळानं मी ड्रायव्हरला फोन लावला तर ड्रायव्हर घरी होते. त्यांचे कोणत्या तरी पळसू गावाला होते ते. आणि त्यानंतर मग सरप साहेबाचाच मला फोन आला आणि त्या फोनवरून ते म्हणत होते की बा मी घरी जाय आणि थोड्या वेळाने मी येतो, तुम्ही पण तिथं येऊन जा. मी सांगतो त्यांचं घर म्हणजे कुठे आहे? ते अकोलामध्ये राजापेठ आहे ते जटारपेठमध्ये आहे. निलंबन कालावधीत दोघांचे मुख्यालय अकोला तहसील कार्यालय राहील. कार्यालय प्रमुखाच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालय राहण्यास कसूर केला तर त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे. जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात निवडणूक यंत्रणा, पथके, अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम तसेच सूचनांचे काटेकोर पालन करावे. कर्तव्यात कुठेही हयगय केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याचबरोबर मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले महिला पोलीस शिपाई पल्लवी तायडे यांनी कर्तव्यात कसूर करून त्यांना मूर्तिजापूर येथे ईव्हीएम सिलिंग बंदोबस्त व गृहमतदान ड्युटीवर उपस्थित राहायचे होते. परंतु त्या गैरहजर आढळून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पल्लवी तायडे यांचे एका आदेशान्वये निलंबित केले आहे. संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.